आणि टेक्निकली आजच्या संपूर्ण या टुर्नामेंटचा विचार केला ना तर आता ही मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे, जबरदस्त आहे, सुपर क्लासिकल आहे. कारण एका बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच टीम आहे महाकाल 11. याही टीमला विजय महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट विजय आहे. तर दुसऱ्या बाजूला आयन्स 11 तितकंच तगडं आव्हान आहे. एका बाजूला शरद कोंढाळकर परफेक्ट ऑलराऊंडर रेणावळे गावच्या बॉलिंग ट्रॅक वरती रेडी, आयकॉनच्या भूमिकेतला खेळाडू. तर त्यांच्या विरोधामध्ये साहिल भनगे, ज्या खेळाडूनं वाई प्रीमियर लीगचं पर्व अक्षरशः गाजवलंय. असे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर, एकमेकांच्या आमने सामने गाठ पडली आता महत्वाच्या मॅच मध्ये. आणि ज्यावेळेस लढाई विचारांची असते त्यावेळेस सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतं. पहिलाच बॉल वेगात हाताळला, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेणारा बॉल आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, डॉट बॉल येतोय पहिल्या बॉलवरती. निर्धारित 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट आलाय, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट, प्रत्येक रन इम्पॉर्टंट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी आयन्स 11 देखील तितकाच तगडा संघ आहे, जबरदस्त मॅचेस आपण पाहतोय. डीप लॉंग वर क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू. या वेळेसचा बॉल लगातारचा दुसरा बॉल, पॅटर्नी बॉलचा संपर्क नाहीये, चांगले बॉल हाताळले जात आहेत. गुडलेन स्पॉट वरती बॉल डिलिव्हर केले जात आहेत शरद यांच्या माध्यमातून. पहिलं षटक स्ट्राईक गोलंदाज म्हणून यांची ओळख आहे आणि डॉट बॉल 2 हाताळलेत. अप्रतिम मॅच आहे दोन्ही टीमसाठी. साहिल भनगे मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. साहिल यांचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धा खेळलेत जरूर, परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीम्स मैदानामध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हो, या वेळेसचा बॉल देखील टप्पा पडतोय, उसळी घेतोय बॉल, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. लगातारच्या तिसऱ्या बॉल वरती देखील बीट करून चाललेत बॉल सगळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुपर क्लासिकल बॉल पहिल्याच ओव्हर मध्ये शरद कोंढाळकर, आयकॉन प्लेअर ऑफ महाकाल 11 प्रभावित करतायत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. लॉंग ऑन रिजन मध्ये जयेश पाहिला मिळत आहेत, लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहेत. याही वेळेसचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चौथा बॉल डॉट बॉल येतोय. शरद कोंढाळकर यांनी निश्चित संपूर्णपणे थांबवलंय साहिल भनगे यांना. अगदी साहिल भनगे यांच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात. आयकॉन प्लेअर आहेत, परंतु या खेळाडूच्या विरोधामध्ये बॉल डिलिव्हर करत असताना अचूक टप्पा आहे, नियंत्रित टप्पा आहे आणि त्यासोबत वेग देखील आहेत. अगदी वेगावरती स्वार झालेत गोलंदाज. जबरदस्त लाईन लेंथ चांगली आहे. हा स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये उंच इलेव्हेशन मिळालं. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅचचा प्रयत्न सूरज सावंत यांच्या माध्यमातून झाला. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी येत आहेत. सूरज सावंत मैदानाच्या आतमध्ये अगदी उलट्या बाजूने धावले आणि त्यानंतर कॅचचा प्रयत्न थोडस अनइव्हन ग्राउंड त्या ठिकाणी पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं देखील महत्वाचं आहे. आतापर्यंत 5 बॉल झाले, 2 धावा खर्च झालेले आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्ट्रोक हवेतच खेळलाय. डीप लॉंग ऑन मध्ये जयेश यादव आहेत, फटका फसलाय आणि हातात देखील जाऊन बसलाय. अखेरकार शेवटच्या क्षणी शेवटच्या बॉलवरती शरद कोंढाळकर यांना मिळते सफलता. साहिल भनगे बॅक टू डग आउट. इम्पॉर्टंट विकेट डाऊन. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. जबरदस्त विकेट. पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्च झालेत आणि निश्चित एक महत्वाची विकेट आले. आयकॉन प्लेअर साहिल भनगे बॅक टू डग आउट. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. एक महत्वाची विकेट आली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल वाडकर आपल्या टीमसाठी, स्वतः टीम ओनर देखील आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी दाखल होत आहेत. 6 बॉलचा खेळ आपण पाहिला, त्यामध्ये 2 धावा खर्च झालेत. जबरदस्त गोलंदाजीची जी आपण पाहतो ना, गोलंदाजांची फौज चांगली आहे टीम महाकाल 11 या टीमकडे. कारण शरद कोंढाळकर यांची एक ओव्हर, त्यासोबतच मैदानामध्ये अजय सपोनीशी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती जयेश यांना आमंत्रित केलंय. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी, इम्पॉर्टंट मॅच, जबरदस्त सामना, लाजवाब मॅच. अगदी प्रत्येक बॉल वरती आणि प्रत्येक रन साठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जाणार आहे. अगदी या संपूर्ण मॅच वरतीच डिपेंड आहे टॉप 2 करण्यासाठी किंवा सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. आणि त्याचमुळं एक सामन्यामध्ये निश्चित महाकाल 11 या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु तदनंतर बाउन्स बॅक केलं आणि त्यानंतर अक्षय मराठे आणि प्रसन्न राजपुरे यांची बॅट चालली, बॅट बोलली आणि त्यानंतर आता स्ट्राईक वरती पहिलाच बॉल फेस करण्यासाठी निखिल
हो, यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय आणि अतिरिक्त उसळी आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि फर्स्ट बाउन्स न देखील दंडित केलं जाईल. पहा ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर त्या रिजन मध्ये अतिरिक्त उंचळी देखील मिळते. या ओव्हरऑल विकेटचा विचार केला ना तर गुड लेंथ वरून अलीकडे टप्पा पडल्यानंतर ती उंचळी मिळते. हो, यावेळेस निश्चित आपण पाहतोय पंच कळवतायत पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन येते. निखिल यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस गोलंदाजीसाठी जयस आलेत 2 एक्स्ट्रा धावा आलेत. 4 धावा धावफलकावरती लागलेत. 4 रन्स. अजूनही 6 बॉल जसे तसे शिल्लक. हो, यावेळेस लपेटली आहे इसको. लांबच लांब दूरच दूर निखिल तांगडेचा ब्लास्ट आहे. स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाणारा भेदक स्फोटक आसमानी टोला आणि पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण धाव फलकाला शरद यांनी थांबवलं. परंतु तदनंतर जशी स्ट्राईक मिळाली निखिल तांगडेला त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य आणि अशा स्ट्रोकची गरज आहे. तो षटकार महत्वाच्या क्षणी आयन्स 11 टीमसाठी ठोकतायत निखिल. षटकारानं 10 धावा धाव फलकावरती लागत असताना आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी हा सामना महत्वाचा आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. लाजवाब मॅच. ओ क्लीन बोल्ड. ईट का जवाब पत्थर से. पाच पद्धतीने बॉल हाताळला. अगदी थोडासा बाहेर केला त्यानंतर बॉलला आतमध्ये वळण घेतलं. टर्न केला बॉल आणि निखिलची महत्वाची विकेट येते. महत्वाचा खेळाडू बॅक टू डगआउट. निखिल तांगडे या खेळाडूची विकेट आल्यानंतर आता मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत तन्मय चौधरी. पाच पद्धतीने एक षटकार ठोकला तर नंतरच्या बॉलवरती पुरेपूर कमबॅक मांढरदेवचे जयेश यादव. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अर्थातच मेणवली गावचा हा खेळाडू आहे आणि वाई शहरासाठी देखील अनेक स्पर्धा खेळत असताना आपण पाहतो तन्मय चौधरी. 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण खुलं झालंय. कव कॉर्नरला खेळाडू आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि त्यासोबतच कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा ठेवलाय. पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये आणि आता प्रत्येक बॉल निर्णायक आहे. प्रत्येक रन महत्वाची आहे. एक एक धाव दोन्ही टीम साठी आता महत्वाची झाली. एक एक बॉल महत्वाचा झाला. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र शरद कोंढाळकरनं आयकॉनिक बॉलिंग केली आहे. परंतु जमेची बाजू हीच आहे की अनुभवी बॅटर मैदानामध्ये अमोल वाडकर काय करतील आता हे आपण पाहणार आहोत. तन्मय चौधरी नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक वरती रेडी होत आहेत. हो हो हो, याही वेळेचा बॉल पहा. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस आहे. प्लेस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. जयेश यादव प्रभावित करतायत. कोणती प्रीमियर लीग असू द्या तुमच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगली असणं गरजेचं आहे आणि महाकाल 11 या टीमचा विचार केला ना तर बॉलिंग लाईनअप जबरदस्त आहे. पहिली शरद नवळे रताळी त्यासोबत जयेश देखील एक षटकार आल्यानंतर कमबॅक करतायत. अजय सपोनी सारखा बॉलर या टीम मध्ये आहे. म्हणजे बॉलिंग लाईनअपची लाईन आपल्या पाहतो चांगलीच आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आले त्यानंतर अचानक बॉलने दिशा बदलली. अक्षय मराठेला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा चौकार तन्मय चौधरी. ज्या पद्धतीने बॉल समोर आला त्यानंतर थोडेसे बॅकफुटवरला आले आणि तो बॉल प्लेस केला. अगदी चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर देखील पाहायला मिळाली. या संपूर्ण टीमचा जर भाग पाहिले तर टीम ओनरच्या भूमिकेमध्ये अर्थातच गणेश काका सावंत असतील आणि त्यांचे सगळे सहकारी. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो वेट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर बॅक टू डगआउट. अमोल वाडकर यांची महत्वाची विकेट. डायमंड डकचे शिकार ठरतायत. पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय डायमंड डकचे शिकार मैदानाच्या आतमध्ये अमोल वाडकर ठरतायत. कोणताही बॉल फेस केला नाही त्यांनी आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश चव्हाण. टोटल 15 धावा धावफलकावरती 15 रन्स.
समोर खेळला जातो, स्ट्रोक गॅपमध्ये फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तो, हो काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय, लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम बाउंड्री वाचवली आहे. आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. 1 षटकार निखिलनं ठोकला जरूर, परंतु त्यानंतर विकेट देखील महत्वाची आली निखिलची आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये अमोल वाडकर देखील बाद झालेत. आणि आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी पूर्वार्ध आपण पाहिला, आता उत्तरार्ध मॅचच्या किंवा पहिल्या 2 ओव्हर नंतर आता शेवटचे 12 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल आहेत दोन्ही टीमसाठी. 2 ओव्हरच्या अखेरीस 16 रन, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश चव्हाण, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलर फिरकीचे जादूगार आहेत. प्लेस केलाय बॉलला, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, धावतायत काका सावंत बॉलच्या पाठीमाग. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी कोसळलेत मैदानामध्ये, परंतु पहा आपल्या टीमसाठी संपूर्ण समर्पण देत आहेत. ओमकार वाडकर, दी दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्याची कला अवगत आहे या खेळाडूकडे. सातत्यानं पश्चिम क्रिकेट गाजवले आणि मुंबईमध्ये देखील अनेक स्पर्धा खेळतात, परंतु इथं माती आणि सिमेंट खेळपट्टी. यावेळेस बॉलला अगदी आपण पाहतो बॉल डिलिव्हर करत असताना हाईट दिली किंवा स्लाइस केला आणि त्यानंतर सरळ तो बॉल यॉर्कर पहिला मिळाला, वाईड यॉर्कर. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेनं, जबरदस्त टोला, आसमानी फटका, तन्मय चौधरी जन फायर नाव, काय फटका खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब, दूरच दूर हा खेळलेला स्ट्रोक आहे. अप्रतिम फटका, षटकार येतोय, या षटकाराची गरज होती आणि तो षटकार मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट झालाय. मॅच ऑन करण्याचा प्रयत्न आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतो बॉलिंग लाईनअप आयन इलेव्हन याही टीमची चांगली आहे आणि तन्मय यांनी हा षटकार ठोकल्यानंतर कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वधारलाय. मॅच बॉल येतोय, जबरदस्त मॅच आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच रवी चव्हाण सर आपण पाहतो. हो, सफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले तिथं, परंतु नो स्टॉप, लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल फाईन लेग मधून आणि त्यानंतर प्रोटेक्शन मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 के 7 कहाणी आगे. आणि ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय 22चा या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण पाहू शकतो आपण, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेच, कंटिन्यू ठेवलाय तर मग यांच्यासाठी. त्यासोबत काऊ कॉर्नर राजेश उपनिशी पाहायला मिळतात. थोडासा क्रॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि फर्स्ट इनिंग आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये, 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती थांबवलंय. 27 धावा. शेवटचा बॉल. हो, यावेळेस बॉल हवेत खेळला, गॅपमध्ये फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत, बॉलला थांबवण्यासाठी पळतायत, परंतु बॉल निघेल, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून 4 धावांसाठी. चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होते. आता जसं जसा बॉल जुना होतोय तसं तसं बॉल वरती प्रहार देखील केले जात आहेत, प्रघात देखील केले जात आहेत. निखिल तांगडे बाद झाले, परंतु या 2 खेळाडूंनी संपूर्ण डावाचा डाव फलक आणि संपूर्ण डाव सांभाळलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती
31 धावा लागलेल्या आहेत. 31. सुपर क्लासिकल मॅच. इथं नेट रन रेटचा काही फरक पडणार नाहीये. मॅच फक्त जिंकायची. टीम महाकाल 11 असू द्या किंवा आयांश 11 असू द्या, मॅच जिंकणंच गरजेचं आहे. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधले. इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरी, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आणि स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे. आता शेवटचे 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी विलास गायकवाड, ज्यांनी पहिले हॅट्रिक वाई प्रीमियर लीग अर्थात ज्योती ज्वेलर्स भुईन्स प्रस्तुत ही प्रीमियर लीग आहे आणि या प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक मिळवली आहे. अर्थातच विलास गायकवाड होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा चौक फसला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या पाठीमागे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेनंतर तिसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. 1 के साथ 2 भी और 3 भी. राजेश जवळ बाहुबली खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मोठे हिट करण्यासाठी जाणले जातात राजेश जवळ. आता स्ट्रायकिंग एंड वरती 5 बॉल फेस करण्यासाठी समोर विलास गायकवाड. सातत्याने एकत्र अनेक स्पर्धा खेळलेत आणि आता संघर्ष पराकोटीचा आहे. एका बाजूने राजेश जवळ, दुसऱ्या बाजूने विलास गायकवाड. हे जबरदस्त बॅटल एकमेकांच्या समोर. सातत्याने एकमेकांबरोबरच क्रिकेटचा प्रवास केलाय आणि या वेळेस बॉल स्ट्रोक हवेतच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट. 2 के 7 कहाणी आगे. जबरदस्त बॅटल आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलचा खेळ आपण पाहिला. अजूनही 4 बॉल इम्पॉर्टंट. पहिल्या इनिंग मधले स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. वाई शहराचे खेळाडू आहेत राजेश जवळ. समोर खानापूर गावचा विलास गायकवाड. हा स्ट्रोक हवेत खेळलाय. फटका फसलाय. बॉल अगदी आपण पाहतोय उंच एलिव्हेशन मिळालं. त्यानंतर लॉंगऑन मधून खेळाडू आला. 2 धावांचाच कॉल मिळतोय पुन्हा एकदा. दुसरीच धाव कंप्लीट केली जाते. बॅक टू बॅक 2 कपल ऑफ रन्स पाहायला मिळत आहेत. अगदी विलास गायकवाड यांनी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांसाठी रोखले आणि सिंगल डबल किंवा स्ट्राईक रोटेशन करणारे हे फटके पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. मिस होतोय बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. राजेश जवळ डॉट बॉल. शेवटचे 2 महत्वाचे बॉल निघाले. विलास गायकवाड पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. समोर खेळलाय बॉल ऑन दी राईट. स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत ओमकार वाडकर. कॅचचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये. पहा 2 धावा तर कंप्लीट केल्यात परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर आली. पण कोण आउट आहे हे आपण मेन स्क्रीन वरती पाहणार आहोत. स्ट्राईक साठी तन्मय धावले. खरं तर राजेश चव्हाण आणि तन्मय या दोघांची विकेट आता पडायला लागली आहे. मेन स्क्रीन वरती आपण धावा पाहणार आहोत. धाव फलकावरती टोटल 40 धावा लागलेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल महत्वाचा आहे.
चला राजेश जवळ बॅक टू डग आउट. नवीन बॅटर नॉन अटॅकिंग एंड वरती येतील. करण हो मिसाम चूक झालाय. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणती धाव मिळणार नाहीये. धाव फलकावरती 40 धावा मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 41 धावांची गरज आहे महाकाल 11 या टीमला. 24 बॉल आणि 41 असं समीकरण. मागच्या मॅच मध्ये जे काही समीकरण होतं ना त्याचीच पुनरावृत्ती होते. परंतु मागच्या मॅच मध्ये निश्चितपणे आपण पाहतोय प्रसन्न राजपुरे यांची बॅटिंग बहरली. आता या मॅच मध्ये काय कहाणी असणार आहे. 24 बॉल 41 धावांचं समीकरण. इम्पॉर्टंट मॅच पहा. मॅच दोन्ही टीम साठी जिवंत आहे. जवळ मैदानामध्ये मॅचला सुरुवात होते. इम्पॉर्टंट मॅच आहे. सलामीचे बॅटर मैदानामध्ये रेडी आहेत. ओमकार मराठे. पहिला बॉल. पहिलाच बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न वेगात हाताळलाय. पहिल्याच बॉलवरती दाद देखील मागितली गेली आहे. लगातारचा दुसरा बॉल. वही गाडी वही अंजाम.
ज्या पद्धतीने शरद यांनी प्रभावित केलं ना मागच्या मॅच मध्ये, मागच्या इनिंग मध्ये, त्याच पद्धतीनं साहिल बनगे आयकॉन प्लेअर आहेत, बॅट बोलली नाहीये आणि मैदानामध्ये बॉलिंगच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतायत. अगदी जिथे गरज लागेल तिथे उभा राहणारा खेळाडू आहे आणि स्वतःवरचा संपूर्ण आत्मविश्वास पणाला लावलाय. 2 बॉल डॉट. हो, पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग केला गेला, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती देखील बीट करून हा बॉल सरळ यष्टीरक्षक निखिलच्या हातामध्ये चाललाय आणि पॉवर प्लेचे 3ही बॉल लाजवाबात आले. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती आहे, समोर साहिल बनगे चांगलेच बॉल हाताळतात. यावेळेस बॉल गुड लेंथवरचा, हवेत खेळा, उंच इलेव्हेशन मिळाले, वाऱ्याच्या साथीनं बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी समोरच्या दिशेने बॉल डिलिव्हर केला गेला आणि तोच बॉलला प्रहार केलाय. 6 धावांचा ब्लास्ट मैदानामध्ये येतोय. सिक्सर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॅच रेडी करण्याचा गणेश शेट अनपड यांचा देखील प्रयत्न राहिला. हो, यावेळेस चांगला बॉल, चांगली लाईन अपील केलं जात आहे, परंतु डॉट बॉल आहे, ही देखील जमेची बाजू आहे. महत्वाचे बॉल हाताळले जात आहेत, इम्पॉर्टंट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. लाजवाब मॅच आहे. महाकाल 11 या संघासाठी अक्षय मैदानामध्ये, तर समोर साहिल बनगे. दोन्ही बाजूला तगडं बॅटल आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण अनुभवतोय. यावेळेस बॉल अंपायर टर्न झालेत, कळवत आहेत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एक धाव महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव देखील ती पुढे येते. 7 धावा धावफलकावरती लागतात. 7 रन्स, 41चं टार्गेट आहे. 24 बॉलची मॅच आहे, 4 षटकांचा सामना दोन्ही टीमसाठी. प्रत्येक रन महत्वाचे. इथं देखील बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये. एक षटकार जरूर आला, परंतु इतर 5 बॉल अप्रतिम हाताळले साहिल बनगे यांनी. 7 धावांवरती धावफलक थांबवलाय. 41चं लक्ष आहे आणि आता पहा पहिलं षटक संपलंय. सफल ओव्हर मी म्हणेन, कारण एक षटकार जरूर आलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एखादा बिगिट येऊ शकतो, परंतु बॉल जे हाताळलेत ना, डॉट बॉल हाताळलेत आणि त्याचमुळे इक्वेशन अगदी जिवंत ठेवलं, मॅच जिवंत ठेवली आहे. आणि आता पहिल्यांदाच बॉल अगदी बॅटिंगच्या माध्यमातून बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतील रेणावळे गावचे आयकॉन प्लेअर अर्थातच शरद कोंढाळकर. बॉलिंग युनिटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे, परंतु तितकीच कामगिरी बॅटिंग युनिटमध्ये होणं गरजेचं आहे. अंत भला तो सब कुछ भला. आणि षटक क्रमांक 2 मध्ये बॉल हाताळला जातोय, बॉल दिला जातोय. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलाय मेणवलीचा फिरकीपटू किंवा मेणवलीचा ज्या खेळाडूकडे पेस देखील आहे आणि त्यासोबतच बॉल टर्न करण्याची कला देखील अवगत आहे. म्हणजे खास करून लेग कटर या खेळाडूचा प्रचलित आहे. त्यासोबतच बॉल गुड लेंथ वरती अचूक टप्पा देखील पाहायला मिळतो. आणि महत्वाची ओव्हर आहे आता. नेक्स्ट 6 बॉल, इम्पॉर्टंट 6 बॉल असणार आहेत. सुपर क्लासिकल मॅच. 41 लक्ष. आयांश 11 विरोधामध्ये महाकाल 11. दोन्ही टीम्स मध्ये क्षमता. पहा सगळे टेनिस क्रिकेटचे चाहते, रथी महारथी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. अगदी स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, त्यासोबतच कव कॉर्नर रिजन मध्ये लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश पण पाहतो. मयूर भोसले बावधनचा खेळाडू. समोर साहिल बनगे पाहिला मिळतात. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड फटके रोखण्यासाठी लॉंग ऑफला ऋषी आहेत. ओव्हर नंबर 2 तन्मय चौधरी ओव्हर द विकेट साठी सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती शरद कोंढाळकर पहिलाच बॉल फेस करतायत. हो, यावेळेस अगदी आपण पाहतो चांगली लाईन, चांगली लेंथ. या टप्प्यावरच्या बॉलवरती फलंदाज त्रस्त राहिलेत, कारण वाऱ्याचा प्रभाव खालून वरती, म्हणजेच अगदी राईट हँडेड बॅटरच्या ऑपोजिट यांना जर विचार केला ना तर ऑन साइडला फटकेबाजी तुम्ही करू शकता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला पॉइंटला फटकेबाजी करत असताना वाऱ्याचा प्रभाव देखील इम्पॉर्टंट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॉडी बॅलन्स देखील करायचा आहे आणि तो बॉल एक्झिक्यूट करत असताना तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये देखील आहे. अकूट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये त्या रिजन मध्ये. करण पार्टे बॅकअप देत आहेत. एका धावेचा कॉल होता, एकची सिंगल दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली आहे आणि 2 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. नऊ रन स्कोरबोर्ड वरती. 9 रन्स ऑन द बोर्ड.
लाजवाब मॅच, जबरदस्त मॅच, सुपर क्लासिकल मॅच, दोन्ही टीम साठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई. बॅटची स्ट्रॉंग एज, हातातून बॉल निसटलाय आणि लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल फरार होतोय 4 धावांसाठी. बल्ले का किनारा और किस्मत का सहारा, 4 रन. अगदी आपण पाहतो बॅटची स्ट्रॉंग एज. त्यानंतर निखिल यांनी 1 हँडेड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल निघाला बाउंड्री रिजनच्या पलीकडे 4 धावांसाठी. इम्पॉर्टंट मॅच मध्ये चौकार येतोय. यावेळेस पॅनल लाईनचा बॉल आहे, जबरदस्त बॉल, अप्रतिम लाईन लेंथ, अगदी पायावरतीच यॉर्कर करण्याचा प्रयत्न. टोक्रशर बॉल मैदानामध्ये पहिला मिळाला, ब्लॉक केले या बॉलच्या पाठीमाग आणि लेग बाईटची सिंगल कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची आहे. 41 लक्ष ठेवण्यात येत आहे. षटक क्रमांक 2 आतापर्यंत सफल पाहायला मिळत आहे. खास करून एक चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतर कमबॅक करणारा बॉल देखील आलाय. एका बाजूने शरद कोंढाळकर, दुसऱ्या बाजूला अक्षय मराठे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवला जातोय, काउ कॉर्नरला खेळाडू आहे. इथं मी निघाले हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर आणि कव्हर्सला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहतोय ना, तन्मय यांनी वेग देखील दाखवलाय या बॉल ओव्हर मध्ये आणि त्यासोबतच व्हेरिएशन देखील दाखवलंय. बॅटचा किनारा लागून एक चौकार जरूर आला. त्यानंतरचे दोन्ही बॉल अप्रतिम पाहायला मिळाले. फोर्टीन रन्स, 14 धावा. या वेळेचा बॉल वाईट बॉल, +1 बाउन्सचा इशारा. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि त्यानंतर तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा अगदी टाळ्या वाजवून तन्मय यांना दाद दिली आहे संपूर्ण प्लेइंग 11 आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 15 धावा, 41 लक्ष, 15 धावा धावफलकावरती. दोन्ही टीम साठी मॅच ऑन, दोन्ही टीम साठी सामना जिवंत. 12 बॉल येणारे आणि 26 ची गरज आहे. पहा 15 धावा आले, त्यामध्ये देखील एक बॅटची एज लागून बाउंड्री लाईन गेली. त्यामुळे निश्चितपणाने आता इथून पुढचे 12 बॉल महत्वाचे आहेत. एका एंडनं शरद कोंढाळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, तर त्यांच्या सोबतीने अक्षय मराठे आहेत. अक्षयने एक षटकार ठोकलाय, शरद यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि अशा पद्धतीने 15 धावा टोटल धावफलकावरती लागलेत. 12 बॉल येणारे आणि 12 बॉल मध्ये 26 धावा. महत्वाचे ओव्हर, थर्ड ओव्हर. या ओव्हरवरती संपूर्ण सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. या ओव्हरवरती संपूर्ण सामन्याची दिशा दिसणार आहे. सेकंड लास्ट ओव्हर नेहमीच महत्वाचे असते आणि या आधीच्या मॅच मध्ये अर्थातच मयूर भोसले यांच्या माध्यमातून जबरदस्त ओव्हर हाताळली गेली आणि चांगले बॉल हाताळल्यानंतर त्या ओव्हर मध्ये धावा देखील कमी खर्च झालेले आहेत. परंतु इथं वस्तुस्थिती वेगळी, परिस्थिती वेगळी. दोन्ही टीम साठी अस्तित्वाची, प्रतिष्ठेची लढाई, महत्वाची लढाई. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा 8वा संघ पाहायला मिळणार आहे. अगदी आजच्या हाफ मध्ये अमृतधारा 11 या टीमनं वर्चस्व निर्माण केले, परंतु दुसरा संघ कोणता असणार आहे त्यासाठी लढली जाणारी ही महत्वाची लढाई. इम्पॉर्टंट 12 डिलिव्हरीज निघाले. मयूर स्ट्रोक फर्स्टला, बॉल हवेमध्ये आहे. निखिल तांगडे डाऊन दी बॉल आणि पकडला जाईल कॅच सेफली. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्लोवर 1 बॉल हाताळला होता, समोर केला. मयूर भोसले यांना पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते. शरद कोंढाळकर, रेनावडेचा सुपरस्टार बॅक टू द ग्राउंड. स्वतःवरती निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने थोडेसे सफल देखील झाले होते. बॉल समोर पाहिला, डोळे मोठे झाले, परंतु बॉल थोडासा स्विंग केला होता आणि स्विंग करत असताना तो बॅटच्या टो वरती लागला
अगदी फटक्यामध्ये वेळेची अचूकता साधता आली नाही आणि आता स्वतःवरती निश्चित नाराज आहेत. परंतु या टीम मध्ये टीम बॅलन्स आहे, बॅटिंग लाईनअप तितकी स्ट्रॉंग आहे. शरद बाद झाल्यानंतर आता जबाबदारी घ्यावी लागेल मात्र महाकाली इलेव्हनच्या खेळाडूंना. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मांढरदेवचे खेळाडू आहेत जयेश यादव. अकरा 26 असं समीकरण आहे. 26 रन्स नीडेड टू विन. इम्पॉर्टंट 5 बॉल आहेत या ओव्हर मधले. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येकाच्या हृदयाचे टोके वाढलेत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जुळलेत आणि या मॅच कडे सर्वांचंच लक्ष सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी महत्वाची लढाई चालू आहे. ओहो हो, इथं देखील पहा सफल होत आहेत बॉल आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिलाच बॉल मिड विकेटला खेचण्याचा प्रयत्न जयेश यांचा होता. डॉट बॉल येतोय. एक विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स कशा पद्धतीने बूस्ट होतोय आपण पाहतोय. एखादी विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज आपल्या भातातलं अगदी व्हेरिएशन खेळण्यासाठी, व्हेरिएशन डिलिव्हर करण्यासाठी कोणतेच संकोच करत नाही आणि इथं देखील आपण पाहतोय 2 लगातारच्या बॉलवरती कोणती धाव आलेली नाहीये. Oh, clean ball! What a ball यार, गोल्डन बॉल ऑफ द मॅच. महत्वाचा बॉल, डायमंड डिलिव्हरी हाताळले, बॅटची स्ट्रॉंग एज घेतली आणि त्यानंतर मिडल ऑफ मिडल मधली स्टंप उद्ध्वस्त करून फर्निचर डिस्ट्रॉय. इम्पॉर्टंट विकेट. जयेश यादव बॅक टू द आउट. मांढरदेवचा हा खेळाडू होता. सेलिब्रेशन सांगते की विकेट किती महत्वाची आहे. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद असणाऱ्या खेळाडूला थांबवलंय. जयेश यादव बॅक टू द आउट. मयूर भोसले, बावधनचा सुपरस्टार ऑलराऊंडर मैदानामध्ये महत्वाच्या मॅच मध्ये, संघर्षाच्या मॅच मध्ये कमाल करतोय. आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत, कोणती धाव दिलेली नाहीये. 2 महत्वाच्या विकेट घेतलेत आणि ज्या वेळेस गरज असते ना त्यावेळेस पुढे येणाऱ्या खेळाडू संघासाठी मयूर भोसले या खेळाडूची ओळख आहे. बावधन प्रीमियर लीग मध्ये देखील नुकतीच कालच्या दिवसामध्ये चांगलीच कामगिरी केली आहे. परंतु हे व्यासपीठ, त्यासोबतच या मोठ्या व्यासपीठावरती बडे मंच पे भी सरपंच बनना चाहते हैं. मॅच ऑन आहे, मॅच अजूनही जिवंत आहे. महाकाल 11 कडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. वाई शहर संघाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय अजय सपोनीशी. याही खेळाडूकडे क्षमता आहे, अनेक स्पर्धा खेळलेत, अनुभव आहे गाठीशी. नेक्स्ट बॉल. या वेळेस स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे. बॅटरने बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय चेस केला बॉलचा आणि त्यानंतर कव्हरला स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. आयन्स 11 या टीमचा विचार केला ना तर या टीमच्या गोलंदाजांची लाईन मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली किंवा बॉडी लाईन पासून दूरवरचे बॉल ठेवलेत आणि ती सक्सेस लाईन पाहायला मिळते, लेन चांगली पाहायला मिळते. बॅटर अजय सपोनीशी स्ट्रायकिंग वरती रेडी. स्लोवर 1 आहे, ऑन साइडला खेळलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. 1 बाउन्स बॉल फील करतायत साहिल बनगे. एक सिंगल आणि एका सिंगल नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट होईल. 1 के साथ 2 भी कंप्लीट. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाचे. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना अमोल वाडकर यांच्या रणनीती स्ट्रॅटेजीज पाहायला मिळतात 38 सर्कल मध्ये. त्यासोबतच समोर अजय सपोनीशी हे आणि त्यासोबत अमोल सातत्याने एकत्र अनेक स्पर्धांचा अनुभव घेतलाय गाठीची आणि त्यानुसारच स्ट्रॅटेजी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅटच्या टोळवरती लागलाय. स्टिकर वरती एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकच सिंगल मैदानामध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये मयूर भोसले यांनी. जबरदस्त ओव्हर हाताळली आहे. 2 महत्वाच्या विकेट देखील घेतल्या. शरद कोंडाळकरची महत्वाची विकेट आणि त्यानंतर जयेश यादव या दोन्ही आयकॉनच्या विकेट मयूर भोसले यांच्या माध्यमातून टिपलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता इक्वेशन असणार आहे. इथून पुढे 18 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे इथून पुढे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 23 ची गरज. 6 बॉल येणारे 23 ची गरज. 3च धावा खर्च केले. 12-26 वरून मॅच आली आहे
6-23 वर. म्हणजे काय जबरदस्त बॉल आता सुपर 8च्या साठी. आता इथं महाकाल 11 याही टीमला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बिग हिट करावेच लागतील. वाऱ्याचा प्रवाह निश्चित तुमचा मित्र आहे, कारण वारं राईट हँडेड बॅटर साठीच मित्राची भूमिका पार पाडते, परंतु तुम्हाला तितके स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. तशा पद्धतीनं षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती ऋषिकेश भोसले, बावधनचेच खेळाडू, आई बावधनगावचा खेळाडू आहे आणि त्यासोबतच इंडियन रेल्वे दलामध्ये कार्यरत आहेत. सो फर्स्ट बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक आहेत निखिल आणि पकडला जातोय कॅच. अजय बॅक टू डग आउट. अमोल वाडकर आणि अजय यांच्या जुगलबंदी रंगली आहे, कारण पहा ज्या पद्धतीने एकाच टीमचे दोन्ही खेळाडू भाग आहेत आणि त्यानंतर ही विकेट आल्यानंतर थोडीशी जुगलबंदी देखील पाहायला मिळाली. आता 5 बॉल येणारे आणि 5 बॉल मध्ये 23 करायचे. नवीन बॅटर मैदानामध्ये स्वतः टीम ओनर आलेत, अर्थातच गणेश काका सावंत. गणेश काका यांच्याकडे देखील क्षमता आहे. अनेक स्पर्धा डावकुऱ्या हाताने येत असताना बाहुबली बॅटर म्हणून ओळखले जातात हे खेळाडू. आणि मला आठवते लेदर क्रिकेटच्या एका टुर्नामेंट मध्ये 6 बॉल 24 ची गरज असताना डावकुऱ्या हाताचे फलंदाज गणेश काका गेले आणि 4 षटकार ठोकले. म्हणजे द्रविड हायस्कूलचं प्रांगण तर गाजवलंय. द्रविड हायस्कूलवरती अनेक स्पर्धा खेळलेत. 40+ चे खेळाडू आहेत आणि 40+ चे युवा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. तरुणांना लाजवेल अशा प्रकारचे बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. गणेश काका सावंत स्ट्रायकिंग एंड वरती रेडी. लेफ्ट हँडेड बॅटर, टीम ओनर म्हणून भूमिका बजावतात. आता आपल्या संघासाठी महत्वाचा हिट करावा लागेल. हो बॅट स्विंग तर जबरदस्त झाला. त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. ऋषी प्रभावित करतायत. लाजवाब गोलंदाजी. 41चं टार्गेट होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, परंतु तदनंतर मात्र धाव फलकाला पूर्णपणे रोख लावलाय. आणि कमबॅक होणारी ओव्हर कोणती असेल तर ती निश्चित मयूर यांची. स्कोर कार्ड जैसे ते 18 या धावसंख्येवरती. 23 चीच गरज आहे इथून पुढे. 4 बॉल येणारे, 23 ची गरज. प्रत्येक बॉल हिट करावा लागेल. वन साइडला खेळायचा आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती मैदानामध्ये थांबवलं जाईल. 21-7 कहाणी आगे. 3 बॉल येणारे, 22 ची गरज. इम्पॉर्टंट 3 बॉल, 22 रन्स नीडेड टू विन. पहा 41 धावांचं लक्ष होतं. अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग युनिटनं जबरदस्त कामगिरी केली आहे. अप्रतिम कामगिरी बॉलिंग लाईनअप. 4च्या 4 ओव्हर्स आहेत ना. पहिली ओव्हर देखील मी म्हणेन एक षटकार जरी आला ना तरी सुद्धा अप्रतिमच हाताळली साहिल बनगे यांनी. त्यानंतर तन्मय चौधरी यांनी एक चौकार आला ना बॅटची किनारा घेऊन, परंतु तन्मय यांचे सगळे बॉल अगदी टर्न होणारे पाहायला मिळाले. विथ द टर्न, विथ द अँगल. त्यानंतर मयूर भोसले खरे शिल्पकार राहिले या संपूर्ण मॅचचे. याही वेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि आता संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण करत असताना वाई प्रीमियर लीग मध्ये 8वा संघ आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित टेक्निकली तर आपण पाहू शकतो औपचारिकता शिल्लक आहे. हा स्ट्रोक हवेत जरूर खेळलाय. मिड विकेटला फटका आहे. 1 बाउन्स हा बॉल बाउंड्री लाईन जरूर ओलांडेल. 4 धावांचा चौकार येतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आयांश 11 वाई अमोल वाडकर आणि त्यासोबतच विक्रांत मांढरे यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय. अभिनंदन. संपूर्ण टीम युनिट प्लेइंग 11 ची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. तर निश्चित आपण पाहतो महाकाल 11 याही टीमनं चांगला संघर्ष मैदानामध्ये केला आणि दोन्ही टीमचं मनापासून कौतुक. एका टीमनं मन जिंकली तर दुसऱ्या टीमनं निश्चित सर्वांच्या या ठिकाणी मॅच जिंकली आणि सुपर 8 मध्ये दाखल झाले. स्वरूप पोळ यांचं सेलिब्रेशन पहा. संपूर्ण अमोल कदम यांची पडद्या मॅचची भूमिका आयांश 11 साठी महत्वाची राहिली आणि अमोल कदम यांनी निश्चित इंजुअर्ड आहेत. आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते, इंजुअर्ड झाले आणि त्यानंतर साहिल आले आणि साहिल यांनी चांगली कामगिरी केली. अमोल कदम यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण संघ व्यवस्थापन केलं गेलं. आणि आता सुपर 8च्या 8 टीम्स पाहूया उद्याच्या सत्रामध्ये खेळणाऱ्या. पहिली टीम असणारे अर्थातच सुपर 8च्या 8ही टीम्स आपण अनाऊन्स करूया. मॉन्स्टर 11 गणेश शेठ अनपट यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्यासोबतच